हाय नमस्कार. हॅलो, हाय, नमस्कार. हाय, नमस्कार. हॅलो, हाय, नमस्कार. नमस्कार. आम्ही आहोत जर तरची गोष्टची टीम आणि आज 16 ऑगस्टला आमचा या नाटकाचा 400वा प्रयोग होतोय. सो आज पहिल्यांदाच असं घडतंय की नाटकाची अख्खी टीम म्हणजे कलाकार एकत्र बसून एक छान पॉडकास्ट करणार आहेत, आठवणी शेअर करणार आहेत आणि गप्पा मारणार आहोत एकमेकांशी आणि आमच्या गप्पा तुमच्याशी शेअर करणार आहोत. मला माहिती नाही याआधी असं कधी झालंय का, पण आमच्या टीमबरोबर हे पहिल्यांदाच घडतंय. सो कुठल्याही जर तरमध्ये न पडता आमच्या जर तरच्या गोष्टीच्या प्रवासाच्या गप्पांना सुरुवात करूया. Woo! Wow, what introduction! Woo! हू वॉन्ट्स टू स्टार्ट? मला वाटतं म्हणजे पहिल्या प्रयोगापासून आजपर्यंतपेक्षा पहिले जे काही प्रयोग होते म्हणजे जी सुरुवात झाली, एक सलग हाऊसफुल बोर्ड्स हीच मला वाटतं खास आठवण आहे. कारण याआधी मी तरी अशा कुठल्या नाटकात काम केलं नव्हतं, की ज्याचे असे सलग पहिले 15 प्रयोग एक ऑड डे कुठला तरी सोडता सगळे हाऊसफुलचे बोर्ड्स आहेत. प्रत्येक थिएटरचा पहिला प्रयोग हा हाऊसफुल होता. हे मी कधी अनुभवलं नाहीये. ह्या टीममुळे आणि ह्या नाटकामुळे ते अनुभवता आलं, तर ही माझ्यासाठी खरंच खूप खास गोष्ट आहे. आणि जसजसे आजपर्यंत प्रयोग होत आहेत, आजही म्हणजे अगदी गेल्या आठवड्यातला रविवारसुद्धा हाऊसफुल झालाय. हे खूप भारी गोष्ट वाटते मला, की ती परंपरा हाऊसफुलची अजूनही चालू आहे. तर हीच माझ्यासाठी खास आठवण आहे या नाटकातली. पल्लवी? अं, एकमेकांशीही गप्पा मारले तर चालणार आहे. मी मारला आता, पल्लवी. अं, प्रयोग संपताना जेव्हा पडदा पडतो आणि आम्ही चौघही कर्टन कॉलला उभे असतो आणि खरं तर ह्याचाच मुद्दा आहे, पण मला अजून थोडं एक्सटेंड करायचं आहे, की ती जी गर्दी आहे आणि ते जे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव असतात, की त्यांना तो आनंद मिळालेला असतो आणि मग कर्टन बंद होईपर्यंत आम्ही सगळ्यांना नमस्कार करतो. हा जो क्षण आहे ना, तो 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 खूप अद्वितीय आहे आणि तो विलक्षण आहे आणि तो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात यावा असं सगळ्यांचं स्वप्न असतं. त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि हा क्षण मी आयुष्यभर मिस करेन. मिस का करशील तू? हां, मग म्हणजे अरे म्हणजे हा, मला मिस करायचं नाही असं म्हणायचं आहे का तुला? हां, म्हणजे असलं काहीतरी. हो. नाही, ते हो. हा जो आहे ना, हा आमच्या आयुष्यातला एक 450 शेवटचा प्रयोग नाहीये की यापुढे बरं मी बरं, करणार आपण हे नाही. पॉडकास्ट का करतो आहोत? आपण हे पॉडकास्ट शेवटच्या प्रयोगाचा पॉडकास्ट नाही आहे. यापुढेही प्रयोग असे व्हावेत. डबल सो हाच माझ्या आयुष्यातला महत्वाचा क्षण आहे. जर तर असे अनेक क्षण पल्लवी आम्हाला देत असते, त्यामुळे त्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण येस, ऑन अ सिरियस नोट, आशू जे म्हणाला ते, पल्लवी जे म्हणाली ती, त्याच्या पुढे जाऊन मी तेच म्हणेन की खरंच म्हणजे मी आणि प्रिया जेव्हा एंटर होतो स्टेजवरती, तेव्हा ज्या पद्धतीने म्हणजे आत्ता बंगलोरच्या शोला तर मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आम्ही ते अनुभवलं आणि आम्ही मी मी जेन्युइनली स्पीचलेस झालो, की टाळ्या थांबतच नव्हत्या. माझ्या मते आत्तापर्यंतच्या मॅक्सिमम टाळ्या नॉनस्टॉप आमच्या एंट्रीला चालू होत्या आणि आम्हाला कळत नव्हतं की काय काय रिॲक्ट व्हावं आणि खरंच थोडंसं कंट्रोल करायला लागतं, पण आतनं कुठेतरी चोक होतो, की इतकं छान प्रेम तुम्हाला मिळतं आहे. इतकं प्रेक्षक तुमच्यावरती प्रेम करतायत आणि येऊन भेटता आहेत. आणि कुठेतरी प्रत्येक वेळेला ते म्हटलं जातं, की आज आमच्या ह्याच्यातली बकेट लिस्टमधली एक टिक झाली किंवा आमचं आयुष्यातलं हे पहिलं नाटक आणि आम्ही ठरवलं होतं हेच नाटक येऊन बघायचं आणि अशा खूप प्रतिक्रिया मिळतात. पण माझ्या मते जसं कर्टन ओपन झाल्यानंतर स्टेजवरती आल्यानंतर प्रेक्षक ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात. पल्लवी म्हणाली तसं कर्टन कॉलला जेव्हा आम्ही उभे असतो तेव्हा प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स असतो. आशू जसं म्हणाला तसं हाऊसफुलचे जे बोर्ड्स लागता आहेत आणि आता 400 प्रयोग होतानाही हाऊसफुलचा हे आहे. आम्ही रेकॉर्ड थोडा आधी करतोय, पण आम्हाला थोडा विश्वास आहे, की आजचा हा 400वा प्रयोग सुद्धा हाऊसफुल असेलच. त्यामुळे फिलिंग फास्ट आत्ता आहे जेव्हा आम्ही रेकॉर्ड करतो आहोत. सो माझ्या मते यासारखं अजून उत्तम क्षण आयुष्यातले असू शकत नाहीत एका कलाकारासाठी. ॲक्च्युली जे काही म्हणजे खरं तर सगळ्यांनीच सांगितलं आहे आणि मला असं काही वेगळं त्याच्यात फार ॲड नाही करायचं आहे. पण
मला मला असं वाटतं की एक उत्तम टीम एकत्र असणं आणि त्यांनी एकमेकांना धरून ठेवणं आणि मला असं वाटतं की हे आय एम सॉरी मी सुरुवातीलाच खूप इमोशनल होणार आहे बट हो हे नाटक ना आम्ही कमॉन प्रिया, प्रिया कमॉन, थोडा लाईट करतो, थोडा लाईट करतो. सॉरी 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 हे नाटक खूप चढउतारातनं गेलं अनेक वर्ष लागली त्या स्क्रिप्ट बरोबर राहायला आणि मला ॲक्च्युली आशूला पण त्यासाठी वेगळं थँक्यू म्हणायचं आहे कारण मला आठवतंय की जितके उमेश आणि मी शुअर होतो हे नाटक करायचं आहे याबद्दल आणि आम्ही तरीही त्या नाटकाचं काही ना काही काय घडत होतं आणि मग ते घडतच नव्हतं ते होतच नव्हतं नाटक आणि आम्हाला करायची खूप इच्छा होती आणि खरं तर त्यावेळेला आशू कलाकार म्हणून त्या टीमचा भाग नव्हता पण तो कायमच सोनल प्रोडक्शन आणि ह्या टीमचा ॲज अ फॅमिली म्हणून कायमच भाग राहिलेला आहे मला असं वाटतं की अदर देन उमेश आणि मी दोन माणसं अशी होती की जी कन्सिस्टंटली हे सांगत होती की अरे यार ते नाटक करूया यार दॅट वॉज आशुतोष गोखले आणि कल्याणी पाठारे की तुम्ही ते नाटक का नाही करत आहात ते नाटक का नाही करत आहात जरतर का नाही मग तेव्हाही त्याचं नाव ॲक्च्युली जरतरचीच गोष्ट होतं तर मला असं वाटतं तेव्हापासून ते आतापर्यंत मग पल्लवी ऑन बोर्ड येणं आणि जी टीम मिळाली आहे ती टीम एकमेकांना धरून ठेवून म्हणजे एखाद्याचा ऑफ डे असतो एखादा इरिटेटिंगली वागत असतो तरीही त्यांना समजून घेऊन कोणाचा तरी राग आलेला असतो एखाद्याचं वागणं आपल्यालाच आवडलेलं नसतं पण तरीही आपण प्रयोगामध्ये ते सगळं विसरून जाऊन एकमेकांना बांधून ठेवून मी जे टीमवर्क ह्या नाटकात बघते रोज प्रत्येक प्रयोगाला आय थिंक प्रेक्षक तर कमाल आहेतच ते सगळं ग्रॅटिफाईंग आहेच आणि त्यांच्यामुळे एक खूप छान अनुभव मिळतो खूप प्रेम मिळतं जबाबदारीची जाणीव होते प्रचंड कौतुक होतं पण मला असं वाटतं की ह्या टीमनी एकमेकांना असं धरून ठेवलं नसतं तर कदाचित हा अनुभव आम्हाला प्रेक्षकांना देता आला नसता अँड आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आता उमेश सांगेल मला आता उमेश नाही बोलेल. सांग ना बोल ना. अरे सो कोविडच्या जस्ट आधी ॲक्च्युली हा होता त्या रिडिंगला त्यामुळे त्याला माहिती आहे तुला कदाचित माहिती आहे की नाही मला माहीत नाही कोविडच्या आधी 2018ला आम्ही हे नाटक करणार होतो बरोबर ना राधा त्याच्याही आधी सांगतो या नाटकाची सुरुवात ना खरं तर प्रेक्षकांमुळेच झाली म्हणजे दादा एक गुड न्यूज हे नाटक करत असताना प्रेक्षक जे येऊन भेटत होते ते आमचं प्रोडक्शन म्हणून पहिलं नाटक होतं मी आणि प्रियानी सोनल प्रोडक्शन्स अर्थात नंदू कदम यांच्यासोबत केलेलं पण तेव्हा ज्या पद्धतीने प्रेक्षक येऊन, तू आणि प्रिया कधी नाटक करणार तू आणि प्रिया कधी नाटक करणार सो माझ्या मते तिथूनच कुठेतरी सुरुवात झाली की अरे प्रेक्षकांना इतकं जर वाटतं आहे की आम्ही दोघांनी रंगमंचावरती यावं आणि काहीतरी करावं तिथून खरं तर या नाटकाची सुरुवात झाली तेव्हा असं ठरलं की आपण दोघांनी नाटक करायला पाहिजे मग मी तेव्हा ॲक्च्युली समीर विद्वंस हे नाटक डिरेक्ट करणार होता सो मी त्याला भेटलो होतो आणि त्याला सांगितलं होतं की आम्हाला दोघांना नाटक करायचं आहे तुझ्याकडे काही गोष्ट आहे का आणि मला असं वाटतं मग त्याच्या डोक्यातली एक कल्पना आली मग लेखकाचा शोध चालू झाला मग इरावती कर्णिक ह्या ऑनबोर्ड आली मग तिच्याबरोबर लिखाण चालू झालं माझ्या मते पुढचं प्रिया सांगेल सो इथून सुरुवात झाली पण ही सुरुवात होती आय थिंक 2018 ते 23 दादा एक गुड न्यूज करत होतो 19च्या जस्ट आधी पण न- 19च्या एंडला कारण 20ला रीडिंग झालेलं आहे हा. नाही, लॉकडाऊन कधी झालं लॉकडाऊन 20 20 मध्ये 20 झालं. मार्च मग 19च्या. सो माझ्या मते या नाटकाची सुरुवात झाली होती 2020च्याही अलीकडे. अलीकडे म्हणजे 2019लाच रादर हम्म. ऑक्टोबर आणि ते नाटक रंगमंचावरती आलं 2023ला आता त्या मधला प्रिया सांगेल माझ्या मते कशी नाही सो काही नाही जसं उमेश म्हणाला तसं की आधी समीर विध्वंस करणार होता आणि मग आम्ही ॲक्च्युली एक टीम बांधली आणि आम्ही सुरूही केलं रीडिंग आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनच झाला आणि मग म्हणजे आम्हाला आठवतंय की आम्ही नंदू सरांच्या घरी बसून वाचन करत होतो आणि असं लक्षात आलं की आता बहुतेक कोविड नावाचं काहीतरी सगळीकडे प्रकरण चालू झालंय तर आता काय करायचं आणि आता हे कसं तर काय एवढं कोणाच्या काही लक्षात येत नव्हतं ना की कोविड म्हणजे नेमकं काय होणार आहे हे तेव्हा कोणालाच काही माहित नव्हतं त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला उद्याची तर तालीम रद्द करूया आपण बघूया काय होतंय ते असं म्हणून आम्हाला उमेश आणि मी म्हणतो तेव्हा तो हा चित्रपट आला होता अरे आपला स्कॅलेट जॉन्सनचा
जोजो रॅबिट. जोजो रॅबिट. आणि जोजो रॅबिट या चित्रपटाबद्दल खूप चर्चा चालू होती. तर साधारण न्यूजमध्ये असं लक्षात आलं, की बहुतेक उद्यापासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद होतील की काय? तर उमेशला म्हटलं, "चल जोजो रॅबिट आत्ताच बघून घेऊया." म्हणून आम्ही त्या रिहर्सलवरनं जोजो रॅबिट बघायला गेलो. थिएटरवरून बाहेर पडलो रात्री 12 वाजता आणि न्यूज होती, की आतापासून थिएटर सगळी बंद. आणि त्याच्यानंतर मग तालमी थांबल्या. मग लॉकडाऊन उठेपर्यंत आणि सगळं सुरळीत होईपर्यंत ते नाटक तसंच राहिलं. मग समीर विद्वंस त्याच्या बॉलिवूडच्या कारकिर्दीला लागला. त्याचे खूप हिंदी चित्रपट येत होते आणि तो त्याच्यात खूप बिझी होता. त्यामुळे समीरला हे नाटक डिरेक्ट नाही करता आलं. मग आम्ही खूप ते स्क्रिप्ट घेऊन विचार करायला मध्ये बाकीची पण नाटकं वाचली म्हणजे हो. उमेशने फार करून ठेवली. त्यानंतर जवळजवळ एक 15-20 नाटकं आम्ही वाचली की चला हे होत नाहीये तर आपण दुसरं दुसरी काहीतरी. काहीतरी नाटकं वाचूया आणि ते करूया, प्रयत्न करूया. पण ती तेही नाही झालं. 15-20 नाटकं वाचून मनासारखं काही नाटक मिळत नव्हतं. मग फायनली आता मी शॉर्टकटमध्ये सांगते, नाही तर ही खूप मोठी स्टोरी आहे. मग फायनली इरानी परत त्या स्क्रिप्टवरती काम केलं. कारण आधीची थोडी संकल्पना वेगळी होती. मग इरा परत त्याच्यावरती आली आणि जे मी मघाशी म्हटलं तसं त्या सगळ्यामधल्या काळात जेव्हा आम्ही ती 10-15 स्क्रिप्ट्स वाचत होतो आणि त्याच्यातही काही आवडत नव्हतं, तेव्हा ह्या सगळ्या काळांमध्ये आम्ही एकमेकांच्या टचमध्ये होतोच. कारण दादा एक गुड न्यूज हेही चालू होतंच. कल्याणीने ते नाटक लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये आम्ही सतत हे म्हणत होतो, की ते नाटक रिव्हिजिट करायला पाहिजे, ते नाटक रिव्हिजिट करायला पाहिजे. मग इराशी पुन्हा एकदा बोललो. मग इरानी स्क्रिप्ट रिवर्क केलं आणि मग आम्ही अद्वैत दादरकरकडे गेलो आणि त्यावेळेला अद्वैत दादरकर एका चॅनलमध्ये जॉब करत होता आणि त्यामुळे तो असं म्हणाला, की हे को डिरेक्ट केलं माझ्याबरोबर कोणी, तर मी हे नाटक दिग्दर्शित करू शकीन. कारण नाहीतर मला पूर्ण वेळ इथे असणं शक्य नाहीये. पण मला कोणीतरी माझ्या विश्वासाचा को डिरेक्टर पाहिजे आणि तेव्हा रणजित पाटील या नाटकाचा दिग्दर्शक म्हणून इन झाला. आणि मग रणजित आणि अद्वैतनी मिळून हे नाटक बसवलं आणि आज त्याचे 400 प्रयोग होत आहेत. खरं तर मी माझ्याबद्दल सांगते, की आपण जेव्हा म्हणजे पहिल्यांदा नाटक वाचल्यावर लगेचच ते नाटक आपल्याला कळलंय असं कधीच होत नाही. त्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. पण एकंदरीत जो परिणाम असतो आपल्यावर त्या नाटकाचा, त्या वाचनाचा, तो कसा आहे यावर आपल्याला ठरवता येतं, की आपण नाटक करायचं आहे का नाही. तर तो परिणाम खूपच भारी झाला आणि मला खूपच आवडलं नाटक आणि सती हे पात्रच खूप कमाल आहे आणि असं पात्र आपल्याला कधीच करता आलेलं नाहीये आणि त्यात सगळेच उत्तम आहेत काम करणारे, प्रोड्युसर, दिग्दर्शक, लेखक सगळेच. सो म्हणूनच लगेचच तयार. माझ्यासाठी जसं माझं म्हणणं खूप ऐकायचं असेल तर दोन्हीचं हे काय हे पूर्ण हे असे खूप किस्से होणार. माझ्या मते ह्याचे एक वेगळं तुम्हाला बीटीएस कट करून एक वेगळं तयार होईल. त्याचा एक वेगळा एपिसोड तयार होऊ शकतो. प्लीज बी रेडी. सो या माझ्यासाठी आत्ता प्रिया उमेशने सांगितलं असं म्हणजे जेव्हा 2019च्या एंडला का 20 सालाच्या सुरुवातीला ह्याचं पहिल्यांदा रीडिंग झालेलं तेव्हा हे नाटक मी ऐकलं होतं आणि ते ऐकल्याचं एक पहिलं फिलिंग असतं ना म्हणजे आपण व्यावसायिक नाटक करायला शेवटी उतरतोय. ही आपली मित्रमंडळी आहेत, निर्मिती संस्था आपल्या मैत्रीची आहे, जवळची लोक आहेत. लेखिका इरा आहे, समीर बसवणारे ज्यांची कामं ज्यांच्या एकांकिका कॉलेजमध्ये असल्यापासून बघत आलोय आणि एक कितीही नाही म्हटलं चुकीचा ठरू शकतो पण तरी हा सगळा मिळून एक वर्क होणारा फॉर्म्युला आहे. हे कुठेतरी आपल्याला कलाकार म्हणून थोडीशी त्याची जाणीव असते की हे गंडून गंडून किती गंडू शकेल, हे नाही हे फार गंडू नाही शकत, हे इतकं बरं आहे जेव्हा म्हणजे त्याच्यावर मेहनत दिली नक्की याचं काहीतरी होणार आहे. कारण अशी काही माणसं जेव्हा एकत्र येऊन काहीतरी सादर करू पाहतायत आणि या सगळ्यासाठी अर्थात मुळात मूळ संहिता ही चांगली असावी लागते जी या नाटकाची होती. ती खूप बदलत गेली पण तेव्हाही जी मी ऐकलेली होती त्यावरनं फर्स्ट फिलिंग हे होतं की हे म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या जे गरजेचं असतं हे चालणारं नाटक आहे. हे कसं होईल काय होईल माहिती नाही, हे चालणारं नाटक आहे ही पहिली प्रतिक्रिया होती. आणि पात्रांविषयी सांगायचंच झालं तर आता पल्लवीने उल्लेख केला म्हणून मलाही तेव्हाच्या वाचनापासून ते आजतागायत ह्या नाटकातलं सगळ्यात आवडणारं पात्र हे सती आहे. म्हणजे ते ज्या पद्धतीने लिहिलं गेलंय,
जसा त्याचा ग्राफ आहे, म्हणजे मला आठवतंय पहिल्या रीडिंग नंतर हे म्हटलेलं. इनफॅक्ट पहिल्या रीडिंग नंतर जेव्हा कास्टिंगसाठी काही विचार चालू होते, तेव्हा सती कसं नाकारू शकतं कोणी करायला, ह्यावरती आपली एक वेगळी चर्चा झाली खरं तर होती. हे नाटक माझ्यासाठीच थांबलं होतं म्हणून एवढी वर्ष गेली. ऍक्च्युली राधा आणि सती मीच करणार होते दोन्ही. तुला संधी मिळाली म्हणून मी back out केलं. So, ही माझी पहिली रिॲक्शन होती हे नाटक ऐकल्यानंतरची. एवढी रिहर्सल केली आहे आम्ही या नाटकाची, माझ्यामध्ये त्याच्यावर एक वेगळं नाटक होऊ शकतं. आय थिंक वेगळी गंमत होती याच्या रिहर्सलची सुद्धा, मला असं वाटतंय. कारण आम्ही सुरुवातीचे काही दिवस प्रियाच्या घरी दादरला दादरच्या घरी आम्ही फक्त रीडिंगचं म्हणजे रीडिंग चालू केली होती. म्हणजे सुरुवातीला मग आय थिंक मग आपल्या अक्षय अपार्टमेंटला पण नंतर आपण केली ना रीडिंग. हो, केलंय रीडिंग, केलंय सो आतल्या room घरीच मध्ये. आम्ही याची आमच्या चालू केली होती. कारण मार्चमध्ये आय थिंक जवळजवळ आम्ही तालीम चालू केली. Reading हा, चालू reading रीडिंग चालू केली. कारण आशू तेव्हा मालिका करत होता, अद्वैत तेव्हा नोकरी करत होता बरोबर. आणि दादा एक गुड न्यूजचे प्रयोग पण प्रयोग चालू चालू होते, त्यामुळे होते. सगळ्यांच्या वेळा जुळवून करायला. आय थिंक माझ्या मते एवढी तालीम मी माझ्या आयुष्यात 2-3 नाटकांची मिळूनही केली नसेल. इतके दिवस मी म्हणतोय डेफिनेटली. कारण नाटक ओपन करायचं ऑगस्टमध्ये ठरलं होतं. पण मध्ये 1 महिना आम्ही नसणार होतो, कारण आम्ही जूनमध्ये सिनेमाचं शूटिंग आमचं आधी प्लॅन्ड होतं. सो आम्ही ठरवलं की लवकर तालीम चालू करूया. सो मार्चमध्ये आम्ही तालीम सुरू केली. ऑगस्टमध्ये नाटक ओपन होणार होतं. तर सगळ्यांना वाटत असेल. ते सांगू एक 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 पटकन ऍड करू नाही, का मी एक ते? संपवतो ना, हा, मग बरं, तू ठीक आहे. विसरशील का? नाही नाही, त्या उन्हाळ्यामधल्या रीडिंग बद्दलच सांगायचंय की दादरच्या चाळीच्या घरात आपल्या ते करत होतो रीडिंग आणि माहितीये उकडत इतकं होतं कारण तिकडे एसी नव्हता. मग पंखे आणले होते आपण एक हा, पंखे होते. ह्याच्या त्या हा. पंख्याच्या आवाजामध्ये मग रीडिंग काय करतो तेच ऐकायला येत नव्हतं, म्हणून शेवटी तिकडचं रीडिंग थांबलं. सो सांगायचा मला मुद्दा हा की जनरली मार्चमध्ये ज्या नाटकाची तालीम सुरू होते, जे नाटक ऑगस्टमध्ये ओपन ओपन होणार असतं, तर जनरली असं वाटेल की अरे किती चांगली तालीम आणि वेल सेट नाटक असेल. पण मला याचा आनंद का दुःख मला माहिती नाही. पण 5 ऑगस्टला नाटक ओपन होणार होतं, तरी 4 ऑगस्टपर्यंत आम्ही लढत होतो. मला शेवटचा जी काही 4 वाक्य होती ती इराणी शेवटच्या 4 ऑगस्टला दिली ती मी पाठ करून 5 ऑगस्टच्या पहिल्या प्रयोगात केलं. सो माझ्या मते ह्या रिहर्सल प्रोसेसची पण एक वेगळी मजा होती. नाटक आमचं जून महिन्यापर्यंत फक्त 1 अंक बसला होता आणि जुलै महिन्यात एक पूर्ण अंकच होता हातात. कारण नाही, नाही, पण ते रिरायटिंगच्या Rewriting प्रोसेसमध्येही च्या होतं ना, त्यामुळे हातात सो सुद्धा एक हां, अंक राइट, होता. राइट, राइट. ॲक्चुअली दुसरा अंक लिहिलाच नव्हता. एकच अंक हातात होता नाही, जून. लिहिला होता पण त्यातले जो मधल्या चेंज parts करणार होता. वर हा. करत. सो जुलैमध्ये तो नव्याने लिहिण्यात आला. मग त्याच्यात बदल करण्यात आले. पण ते बदल इतके सतत होत होते, की नाटकाच्या ओपनिंग म्हणजे ग्रँड रिहर्सललाही आम्हाला माहिती नव्हतं, की नक्की शेवट कसा असणार आहे, काय असणार आहे. सो ही गंमत आहे या नाटकाची. हे नाटक कसं घडलं, काय घडलं? 7व्या प्रयोगाला मला आठवतंय इंटरव्हल पॉइंट पण बदलत होतो, बदलत म्हणजे होता. त्यावरही. शिवाजी मंदिरचा प्रयोग होता तो, ज्या बरोबर. दिवशी मला असं वाटतं की त्या दिवशी फायनली अद्वैतनी गिव्हअप केलं की आता याच्या पुढे मी काही बदलणार नाही, गिव्हअप आता नको हे. म्हणूया, त्या दिवशी अद्वैत ठाम झाला. हा. त्याला त्या दिवशी कळलं ऍक्च्युली अद्वैतला की मला इथे हवंय. तोपर्यंत त्याचं ठरत नव्हतं. आम्ही ओके होतो जे सांगतो त्याला. सो हा, बाकी मला असं काही आठवत नाही. मला हे पण एक मज्जा मज्जा म्हणून जनरल सांगायचंय की श्वेता जिने कॉस्ट्युम्स केले तिची पण लय तारांबळ उडली होती या नाटकाच्या दरम्यान. कारण तिच्या डोक्यात वेगळंच नाटक होतं, म्हणजे वेगळंच पात्र दिसत होतं. अद्वैतचं डोक्यात वेगळंच पात्र होतं आणि फायनली ग्रँड रिहर्सल वगैरे सगळं 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 झाल्यानंतर नाटकाचे कपडे प्रत्येकाच्या 4 चेंजेस, 3 चेंजेस, 2 चेंजेस वरून आम्ही अख्ख्या नाटकात एकाच कपड्यावरती अख्खं नाटक करतो आता. सो पहिल्या 2 प्रयोगांमध्ये कपडे गळून पडले. आणि अख्खं नाटक आता एकाच, पण ऑफकोर्स दॅट मेक्स मोर सेन्स कारण ती एका दिवसाची गोष्ट आहे, एकाच रात्रीची, एकाच संध्याकाळची गोष्ट आहे, त्याच्यामुळे दॅट क्रिएटिव्हली मेक्स मोर सेन्स. पण हां, शुभारंभाचा दिवस, त्याचा आदला दिवस ह्याच रंगमंचावरती, ह्याच कालिदास मुलुंडच्या नाट्यगृहामध्ये आम्ही होतो ग्रँड रिहर्सल करत अनेक दिवस आधी. आणि त्यानंतर आपण
इथेच वरती पण रिहर्सल केली ना? हो, हो. आणि इथे शेवटपर्यंत वरती चालू. रिहर्सल केली आणि मग इकडनं आम्ही गडकरीला गेलो हो, ओपनिंगच्या कारण पहिल्या वरती प्रयोगाला. म्युझिकचं पण चालू होतं हां. शेवटपर्यंत काम. म्हणजे गंमत सांगू का? का का टेन्शन होतं? म्हणजे जनरली असं कोणीच म्हणणार नाही, की नाटकाचा पहिला प्रयोग आणि कोणाला टेन्शन होतं. टेन्शन असतं. पण हे टेन्शन का विशेष होतं? कारण 15 दिवस आधी ऑलरेडी हाऊसफुलचा बोर्ड लागला होता. हं. आणि म्हणजे जेव्हा आम्हाला धाबे आमचे दणाणत यासाठी होते, की ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागतो आहे आणि अजून आमचा शेवट ठरलेला नाहीये. आणि आपण काय करणार आहोत? कॉन्फिडन्स होता, की काहीतरी आपण चांगलं करतो, पण प्रयोग पूर्ण करायचा आहे आपल्याला, शेवट ठरायचा आहे आणि म्युझिक इकडे फायनल होत नव्हतं. त्याचे क्यूज लाईनअप चालू होते. सो इथेच आम्ही असं कधीच झालं नसेल माझ्या मते, की इथे शेवटची 4 वाक्य मला ही इरा देते लिहायला, हे म्हणायचंय तुला. हं. तिथे आम्ही तरी क्यूज फायनल नाही तर वाजणार आहे काय म्युझिक हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे प्रचंड घाम फुटला होता. माझ्या मते मी कधी पेशन्स सुटत नाही, माझेही पेशन्स सुटले होते, की आता श्रीनाथच्या आम्ही डोक्यावर बसलो होतो, की बाबा रे! म्हणजे अद्वैतही वैतागला होता, की अरे आता क्यूज कधी आपण सेट करणार आहोत फायनल, की बाबा कुठल्या माणसाला ऑपरेट करायला आपण देणार आहोत. सो आय थिंक हो, फारच प्रेशर, फारच टेन्शन आणि म्हणजे चांगली पण गोष्ट म्हणजे होती. युजुअली असं व्हायला पाहिजे, की आपण प्रयोग जवळ येतो जसं टेन्शन तर येतं, पण तरी आपण शांत रिलॅक्स. राहायचा प्रयत्न करतो. इथे सगळे हायपर होत होते. फक्त ज्याला प्रश्न विचारला जात होता, तो माणूस सगळ्यात शांत असायचा उत्तर देताना. "नाही होणार आहे, होणार आहे." कारण तेव्हा त्याच्याकडे दुसरं काही नसायचं बोलायला. त्यामुळे सगळे होणारेवर होते. सो सगळेच फारच प्रेशरमध्ये होतो पहिल्या प्रयोगाच्या दिवशी. पण अजून एक मला आठवलेली आठवण आहे, की मला आठवतंय पहिला प्रयोग झाल्यानंतर एका वेगळ्या कारणाने म्हणा किंवा खूप ह्यानी इरा जी आमची लेखिका आहे, इरा आणि मी आम्ही खूप रडलो होतो. खूप रडलो. म्हणजे मी तशी थोडी इमोशनल आहेच, इरा पण इमोशनल आहे. पण आम्ही यासाठी रडलो आय थिंक कारण नाटक सॉ द डे ऑफ लाईट. जे हं. नाटक जी संहिता तिने इतक्या मनापासून लिहिली होती, ज्याच्यामध्ये इतके चेंजेस होत होते, त्याच्यामध्ये तरीही सगळे जसं मी पहिल्यांदाही म्हटलं, की काहीतरी एक एनर्जी असते ना, जी आपल्याला धरून ठेवत असते. तसं जे हं. ते सगळेजण त्या नाटकाला जे धरून ठेवत होते, त्याच्यामुळे फायनली त्याचा प्रयोग झाला. आणि मला आठवतंय पहिल्या प्रयोगाच्या दिवशी प्रयोग संपल्यानंतर इरा आणि मी असे खूप इमोशनल झालो होतो. आम्ही खूप रडलो होतो. जसे हां, मला रडणं नाही पण असं खूप चांगलं चांगलं मी मी मनातल्या मनात ह्या वालच रडलेलो. ये अजून ठरलंय इंटरव्हलचं काय? चांगलं मला रडणं. कारण आय थिंक रडणं आणि वाईट हॅपी रडणं. टिअर्स, हॅपी हां, टिअर्स, हॅपी हॅपी टिअर्स टिअर्स की म्हणजे म्हणजे आनंदाश्रू. इरा पण इतकी वर्ष त्या आनंद. स्क्रिप्ट बरोबर होती. पहिला प्रयोग झाला अरे, बोलू दे. असं कोण का रडेल? म्हणजे ऑब्व्हियसली आनंदाश्रू आले. सो थोडक्यात बोलू दे ना. आयुष्य असं का कोण रडेल? हे काय एक्सप्लेन करायचं? सॉरी सॉरी बांगड्या बिंगड्या फोडतो. अरे, हा चालेल सॉरी. मी बोलू की हा नको? बोल 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 सॉरी. थोडक्यात आम्ही इमोशनल झालो होतो कारण कारण आय थिंक दोघींसाठी ती खूप मोठी मोमेंट होती. एकतर मी खूप वर्षांनी नाटक करत सगळ्यांसाठी मोठी moment होती. तू 10-12 वर्षांनी नाट्यगृहात काम करत नव्हतास. मी 12 वर्षांनंतर स्टेजवर आले होते. पण तरी ह्या नाटकाची मोठी मुवमेंट असूच शकते आमची. हो, होतीच खूप पण जवळचं नाटक आम्हाला हे वाटू इरा शकतं माझी बघा. खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्या आणि माझ्यासाठी ही इमोशनल मोमेंट होती. मुळात विषय हे संपला. आपल्यासाठी हे नाटक होतं. त्यामुळे आपण सगळ्यात जास्त तिने लिहिलं जवळचे होतं असायला ना. पाहिजे होते. पण तिने लिहिलं होतं ना ते. अरे हो, पण जवळचं सगळ्यात मी असायला पाहिजे ना तुझ्या. अरे तू माझ्या जवळचा आहेसच, पण ती पण माझ्या जवळची आहे. पुढचा क्वेश्चन. मला आठवतोय झुरळवाला करवंटीचा. तो बॅकस्टेजचा नाही, ऑन स्टेजचा किस्सा आहे. भाई कडक किस्सा आहे. नाही आणि तो पण परवा एकदा उंदीर होता तर तुमची नजरानजर झाली की प्रियाला कळेल की उंदीर आहे स्टेजवरती वगैरे. मला बेसिकली कीटकांची वगैरे जरा जास्तच भीती वाटते. तर त्या दिवशी आम्ही प्रयोग करत होतो आणि जनरली स्टेजवरती अशी एक पूजा असते समोर मांडलेली, स्टेजची केलेली प्रयोगाच्या आधी आणि तिथे दुसऱ्या बेलनंतर नारळ फोडला जातो आणि तो नारळ तिकडे ठेवला जातो पूजेच्याच इकडे.
आणि मग ते स्वस्तिक वगैरे असतं काय काय फुलांनी केलेलं. ते एक आमची टीम छान बाबा आमचे मिलिंद, प्रणय ही सगळी जी टीम आहे तसे छान रोज असं मस्त सजवतात. ते असं मस्त दिसतं तिथे प्रयोग करताना. तर ते तिथे करवंटी होती आणि त्या करवंटीवरती तुला माहित तू होतास का? होतास म्हणजे प्रयोग चालू होता तर तू हसणारच. हे काय प्रिया तुझं चाललंय? तू का असं वागतेस? तू होतास का असं विचार? हां, ती झालेली मोमेंट बघायला तो नव्हता. कारण आधी पल्लवी आणि उमेशची नजरानजर झाली, की तिकडे झुरळ आहे त्या करवंटीवर बसलेलं आणि त्यांना असं कळलं तर उमेशने साधारण तिला असं-असं काहीतरी सांगितलं असेल, की प्रियाला आणि हे खूप आधी चालू झालं होतं. आधीच्या सीनपासून चालू होतं. त्या विंगेतनं झुरळ आतमध्ये आलं होतं. तुमचा इथे सीन चालू होता. त्या विंगेतनं हिनी मी तिथे आमच्या एंट्रीच्या आधी आम्ही थांबलो होतो आणि हिनी पकडायला जाणं इथपर्यंत ते झुरळ गेलं पुढे म्हणजे आलं कोण स्टेजवरती. पकडलं? ही तू पकडायला स्टेजवर पकडायलाच गेली? नाही विंगेतनं विंगेत ते झुरळ पकडायला गेली इतक्यात ते हातातनं सटकलं आणि ते हातातनं म्हणजे ते आलं आतमध्ये. तर आमचं झालं की आता हे प्रियाच्या दिशेने चाललंय झुरळ. तुमच्या दोघांचा सीन चालू होता. वाट लागली नाटक काही पुढे होत नाही. सो ते पुढे आलं, इथे आलं, इथे इथे सेंटरला तुमचा इकडे दोघांचा सीन चालू होता. मग आमची एंट्री झाली. आम्ही आलो आणि मग आणि मग ह्याची एक्झिट झाली. एक्झिट झाल्यानंतर आपल्या दोघींचा जो इथला सीन आहे पुढचा, जिथे आपण पहिल्यांदा बोलतो एकमेकींशी, तिथे तुला दिसलं ते झुरळ. बरं मी खूप प्रयत्न करत होते, की तुला ते झुरळ दिसणार नाही, पण तुला ते दिसलं झुरळ आणि तेव्हा तू माझ्या नजरेत दहशत होती, दहशत अशी की इथे आणि बॉम्ब. थोडीशी हल्ली वाक्यांमध्ये, हिचं बघून मीही हल्ले वाक्यांमध्ये. वाक्यांमध्ये नाही हल्ले, काही. थोडंसं झालं आणि मग त्याच्यानंतर मला माहिती नाही कसं ते मला हे लक्षात आहे, की ते नजरानजर झाल्यानंतर पण हे सांगायलाच पाहिजे, असा कुठलाही किस्सा झाला, की आधी पल्लवीला हसायला येतं. खूप जास्त. तर माझ्या डोळ्यातला टेरर बघून तिला हसायला आलं. मी काही वाक्य वगैरे विसरले नव्हते. तर मला हे कळलं, की तिनी तर आमची नजरानजर स्टेजवरती अशीही झाली, की आता हे हँडल कसं करायचं? आणि ती त्याच्यातही मला धीर द्यायचा प्रयत्न करेल. होईल, 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 होईल. आपण करू त्याचं काहीतरी. मग मी ते झुरळ वाचवत, वाचवत वगैरे कुठेतरी गेले. पण तिने शिताफीनी तिची जेव्हा एक्झिट होते एका ह्या साईडवरनं आणि ती त्यांच्या रूममध्ये जाते ह्या आणि मग तिच्या मागे-मागे मी पळते. तर ती जेव्हा पळाली म्हणजे निघाली तिकडनं तिच्या रूममध्ये जायला, तेव्हा तिने शिताफीनी ती करवंटी टपाक्कन उलटी केली आणि त्या झुरळाला त्या करवंटी खाली अडकवलं. कमाल. प्रसंगावधान म्हणतात ते हे. अ, बोलायची गरज नाही त्यावर. तर हा किस्सा मला आठवतोय. अजून कोणाला काही किस्से आठवतोय? ते एक सांगायला पाहिजे. वाक्य विसरतात मावशी. मी ऍक्च्युली आता ते म्हणणार होते, की की एक प्रसंगावधान माझं. नाही, नाही, असं तर एक किस्सा नाही सांगू शकत ना वाक्यांचा. सांग म्हणजे तूच सांग, तू काहीतरी बोलत होतेस. नाही नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की प्रसंगावधान मला त्यात जमलं. जिथे खरंच जमायला हवं ते अजून. पण ऍक्च्युली हे उमेशने सांगितलं पाहिजे. पण मला सांगायचं असं की हो, प्रत्येक असं खूपदा होतं की मी ब्लँक होते आणि मग मला पुढे काही सुचत नाही आणि खूप सांभाळून घेतात हे तिघं पण म्हणजे मला. आपल्याला करायचे आहेत प्रयोग त्यामुळे सांभाळून घ्यावंच लागेल. पण ह्या वेळेला ना म्हणजे जेव्हा जेव्हा मी ब्लँक होते तेव्हा तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात दिसतं की आता ही गेलीये आणि आता आपल्याला हिला आमच्या सांभाळायचंय. सगळ्यांच्या डोळ्यात आम्हाला तुझ्या डोळ्यात दिसतं आम्हाला सगळ्यांना की तुझ्या डोळ्यात दिसतं की काहीच मला आठवत नाही आता पुढे आता काय आणि तू बिंदास असतेस आम्हाला घाम फुटतो इकडनं आता हे सावरायचं कसं. हा किस्सा ऐकला पाहिजे की शस्त्र टाकणं म्हणजे काय त्याचं जिवंत उदाहरण हे आहे की पल्लवीचा आणि माझा बीचचा सीन चालू होता आणि एका पॉइंटला आणि ते का झालं तेही सांगते मी. त्या दिवशी ते बीचच्या इकडे मागे अशी ती बागेची फ्लॅट वगैरे लागते आणि त्याच्या पुढे आमचा बेंच लागतो. तर युजली तो बेंच असा पुढे असणं अपेक्षित असतं आणि कधी स्टेजच्या जागा बिगा नसल्या तर मग ते चिकटून ठेवतात. मग त्यांनी जर बेंच चिकटवला तर आमच्या मूव्हमेंट सगळ्या बदलतात. तर त्या दिवशी तसं त्यांनी बेंच चिकटवला. पण असं ते अनेकदा चिकटवतात. असं असं नाही की त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच चिकटवला होता. पण त्यामुळे तिची काहीतरी मूव्हमेंट बदलली. त्या मूव्हमेंट बदलल्याच्या गोंधळामध्ये तिचं वाक्य सुटलं. बरं सुटलं तिचं वाक्य. ती शांतपणे माझ्याकडे बघायला लागली आणि मला म्हणाली,
हा तर माझं तर बोलून झालंय. माझं आमच्या दोघींचा तो सीन असा आहे की जोपर्यंत सती राधाला पुश करत नाही तोपर्यंत राधा उत्तर नाही देऊ शकत, कारण राधा सगळी तिच्या मनातली उत्तरं देते, ती काही प्रश्न विचारत नाही. तो सीन असा आहे जिकडे काही सावरून घेणं शक्य नव्हतं, म्हणजे नाही. जरी हां. आठवत असेल तरी सावरून घेणं शक्य नव्हतं तर तिकडे. ते ती म्हणाली हा हा हम्म. तर मी तिच्याकडे बघितलं आणि मी म्हटलं बरं हे स्टेजवर चालू आहे, हे स्टेजवर चालू असताना मला विंगेत दिसलं उमेश वॉशरूमला गेलेला, आमची जस्ट एक्झिट झाली आहे. मी इथनं मेकअप रूम मध्ये बोरिवलीच्या उमेश थांबलाय, नाटक थांबलाय करून मी So, अजून पुढे झालं. तर हे घडल्यानंतर मी माझं जे वाक्य होतं तेच मी रिपीट केलं, की म्हटलं की चला आधीचं वाक्य आपण म्हटल्यानंतर तिला Lead तिचं मिळेल पुढचं काहीतरी, वाक्याचं हां. लीड मिळेल. तरीही ती परत माझ्याकडे हं, अशीच करत होती. तर मलाही कळेना काय करायचं. आणि मला तिचं आता आता त्या पॉइंटला मी पण ब्लँक झाले, इतकी ब्लँक झाले की मला नाटकात काय चाललंय हेच आठवेना आता, की आपण कुठे आहोत, काय पॉइंटला. मग मी पण शस्त्र टाकली, तिने पण शस्त्र टाकली. प्रयोग थांबवला. मी आमच्या लाईटवाल्याला विचारलं, मी काय वाक्य म्हटलं होतं ते नाही, सांग रे आधी जरा." प्रियाने प्रेक्षकांची माफी मागितली. हो. सॉरी आम्ही विसरलोय. आम्ही थांबतो, आधी माफी मागितली. आणि मग आकाश बसला होता समोर. हा, तर मी आकाश आकाशला होता. विचारलं, "आकाश वाक्य सांग, तिचं काय आहे?" तर साधारण त्या पण तोही असा ब्लँकली हं? एवढंच तरी बघितलं. मग आता कोणीतरी वाक्य तर देणं गरजेचं आहे, लीड करायला काहीतरी. प्रेक्षक हसायला लागले, मी पण हसायला लागले, कारण तिकडे त्या मोमेंटला दुसरं काहीच सुचणं शक्य नव्हतं. हो, त्यांनी माझं झालेलं वाक्य, म्हणजे माझं आधीचं झालेलं आधीचं वाक्य प्रेक्षकांनी मी पण दिलं. मी म्हटलं ते नाही, ते झालं बोलून, त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं द्या. मग मी विंगेत आशूला शोधायला लागले, कारण आशूला बऱ्यापैकी इतरांची वाक्य पण अशी इम्प्रॉम्प्टू पाठ असून तो सांगू शकतो आणि अशी ॲब्रप्टली पण सांगू शकतो. म्हणजे कधी कधी आपल्याला सांगताना कसा सिक्वेन्स लागतो, तर त्याला सिक्वेन्स आहे हां 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 नाही 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 ते असं वगैरे करून तो सांगू शकतो. तर आम्ही आशूला शोधायला लागले, म्हटलं आशूला विचारा वाक्य, आणि तेवढ्यात आशू तिकडे होता विंगेत. मग त्याने वाक्य दिलं. पण त्याने वाक्य देऊनही तुम्हाला नाही 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 त्याने वाक्य दिलं, ते पल्लवीला ऐकायलाच आलं नाही. तरी तिचं हेच चालू होतं की ओके, मला ते वाक्य ऐकायला आलं, त्यामुळे ते वाक्य घेऊन ते वाक्य पल्लवीचं होतं जे मी म्हटलं, हां. त्याच्या पुढचं वाक्य मी म्हटलं आणि मग मी तिला सांगितलं की आता इथून पिकअप कर. मग तिने पिकअप केलं आणि प्रयोग सुरू झाला. ये वी हॅड वा, फन. वा, वा, वा. पण ऑफकोर्स माझंही असं 100व्या प्रयोगाला झालं होतं, पण ते विंगेत झालं होतं. मी धावत जाऊन, इरा होती आतमध्ये दीनानाथला, मला आठवेच ना एक वाक्य, आणि मला आदल्या प्रयोगाला पण मी ब्लँक झाले होते त्याच पॉइंटला. सो एंट्री बीचच्या सीनला एंट्रीच्या आधीच मी अच्छा, अच्छा, हां, विंगेतनं जाऊन. धावत गेले मेकअप रूम मध्ये. इराला सांगितलं स्क्रिप्ट टू गड, तिने स्क्रिप्ट टू गडलं, वाक्य सांगितलं. मी म्हटलं हे नाही, काहीतरी इम्प्रोव्हाइज केलंय, बदललंय. मग माझं मलाच आठवलं आणि मग सीन झाला, म्हणजे सीन थांबला नाही पण झाला. पण प्रेक्षक ज्या पद्धतीने घेतात ना, हो. हॅट्स हो ऑफ आहे. खरंच कमाल. म्हणजे दुसऱ्या क्षणाला म्हणजे सगळेजण म्हणतात की तुम्ही लगेच दुसऱ्या क्षणाला कसे इन होता, पण माझ्या मते तितकेच प्रेक्षक पण कमाल आहेत. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर प्रेक्षकांनी आधीचं हिचं वाक्य दिलं, मग त्यांनी टाळ्या वाजवल्या, स्पोर्टिंगली घेतलं, आणि मग जेव्हा नाटक सुरू झालं तर दुसऱ्या वाक्याला ते सुद्धा सगळे इन होतात. हां. सो आय थिंक हीच गंमत आहे प्रयोगांची, म्हणूनच ह्याला प्रयोग म्हणतात. आशूचे पाय खूप लांब आहेत. ही सवय कशी असेल? त्यामुळे ही सवय त्यामुळे आशूला फक्त पुढे बसायला आवडतं. सवय आहे. थांब ना. ही प्रवासात लांब नाही होत माझे पायाच्या. प्रिया नेहमी लेफ्टलाच बसते, कारण तिला लेफ्टला बसायला आवडतं. नाहीतर तिला मळमळतं कुठेही बसली की. पल्लवीला स्वतःच्या इयरफोन्सनी स्वतःची गाणी ऐकायला आवडतात, जी इतर कोणाच्या चॉईसची नसतात. आणि उमेशला खूप विचार करत खिडकीत बघत बसायला आवडतं. आणि हा नाही नाही, काय काय नवीन प्रवास. कळलं. हा, सवयी काय कळलं असा प्रश्न आहे. आपला प्रवास कसा होतो ते सांगते. तो प्रश्न नव्हता पण. प्रश्न काही असो, मलाही बोलायचं होतं, मी बोलले, मोकळी झाली बाई. काय सवयी कळल्या नवीन मला असं काही आठवत जर नाही. तरच्या आधी मला हे माहित नव्हतं इतक्या प्रमाणात प्रियाला शू लागते. या ह्याच्यात मला कळलं की
सतत आम्ही थांबतो मध्ये मध्ये त्यामुळे एक वेगळं पण हे हा podcast बाहेर आल्यानंतर जरतरपर्यंत माहिती नव्हतं. हे डेंजर. पॉडकास्ट नंतर आता येत आहेत या बातम्या बाहेर. उमेशला आत्ताच कळले प्रियाला लागते किती वेळा शू. सगळ्या हेडर हेच असणार आहेत. पण आम्हा सगळ्यांना खायला खूप आवडतं आय थिंक. हो. आणि आमचे नंदू कदम जे आमचे निर्माते आहेत त्यांना खायला घालायला खूप आवडतं. त्यामुळे मला असं वाटतं ती आमची एक चंगळ असते प्रवासात. म्हणजे कुठलाही प्रवास असू दे, इंटरनॅशनल असू दे, डोमेस्टिक असू दे, कुठलाही प्रवास असू दे, आमच्या सगळ्यांची चंगळ असते खाण्याची आणि मग सगळ्यांना खूप मनापासून खायला आवडतं. मग प्रवासातच नाही तर प्रयोगाच्या आधी आणि प्रयोगाच्या नंतर ही एक वेगळी गंमत असते. आणि सगळ्यात वेगळी सवय आता हळू-हळू आम्हालाही लागली आहे, जी आमच्या नंदू सरांची होती, की आता दुपारचं जेवतोय, तर ते जेवण संपायच्या आत संध्याकाळी काय खायचं? संध्याकाळचं खाणं खाता-खाता रात्री काय जेवायचं? अहो थांबा, हे जाऊ दे पोटात. सो आय थिंक या गमतीशीर सवयी आम्हा सगळ्यांना लागल्या आहेत आता त्यांच्या. आय थिंक मला असं वाटतं की एका माणसाबद्दल बोललं पाहिजे. ऑफकोर्स आणि आय थिंक एव्हरीवन विल अग्री इज नंदू सर. कारण हां, म्हणजे आय एम कमिंग टू दॅट. नंदू सर आणि सोनल वहिनी म्हणजे नंदू कदम आणि सोनल कदम. मला असं वाटतं की माझी त्यांची पहिली भेट किंवा पहिली ओळख झाली होती ते म्हणजे उमेश जेव्हा डोंट वरी बी हॅपी नाटक करत होता सोनल प्रोडक्शन्सचं, तेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते आणि माझी नंदू सरांची पहिली भेट अत्यंत अशी ऑकवर्ड होती. कारण ते असे काही फार माझ्याकडे बघत नव्हते, बोलत नव्हते आणि वहिनी इतक्या माझ्याशी प्रेमळपणे बोलत होत्या आणि इतकं त्यांनी मला हाय ग ये तुला काय पाहिजे वगैरे. तर मी उमेशला घरी जाऊन असं म्हटलं होतं, तुझे निर्माते माझ्याशी असे खडूस का वागतात? पण नंतर दादा एक गुड न्यूज याच्या निमित्ताने त्यांच्याशी खूप जास्त जवळचं नातं तयार झालं असं मी म्हणेन आणि वी फील सोनल प्रोडक्शन्स, नंदू सर आणि सोनल वहिनी आणि ऑफकोर्स त्यांची 2 मुलं रवीना आणि मिहीर सुद्धा. इट्स आर एक्सटेंडेड फॅमिली. कारण सगळेच जण इतक्या आपलेपणाने म्हणजे असा खरंच असा निर्माता असेल तर तुम्ही कुठलीही रिस्क घेण्याचं धाडस करू शकता, की कशाला नाही म्हणत नाहीत. आणि सेन्सिबली हां, म्हणजे असं नाही की तुम्ही वाटेल ते म्हणा आणि ते सगळ्यालाच अग्री करतील. त्यांना ह्या त्यांच्या कामामधलं, त्यांच्या बिझनेसमधलं इतकं व्यवस्थित कळतं, की कुठे हात ढिला करायचा आणि कुठे हात अ, आखडता घ्यायचा हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते प्रचंड लाड तर करतातच, पण त्यांना अत्यंत चांगल्या माणसांची आणि चांगल्या पद्धतीने नाटक होण्याची जाणीवसुद्धा आहे. म्हणजे ते चांगलंच नाटक होऊ देतात आणि ते चांगलंच नाटक करण्यासाठी सतत तुम्हाला प्रोत्साहन देतात. तुम्ही करा रे, मजा करा, मजा करा. तर मला असं वाटतं, की ते जरी इतक्या लाईटली आणि इतक्या सहजतेने बोलत असले तरी ते शब्द, तो आधार, तो कॉन्फिडन्स खूप जास्त महत्त्वाचा असतो कुठच्याही क्रिएटिव्ह माणसाला निर्णय घेण्यासाठी हम्म. आणि आपल्या निर्णयाची जबाबदारी आपल्याबरोबर दुसरं कोणीतरी तितक्याच विश्वासार्हतेने घेतंय, हा प्रचंड आशेची बाब असते. सो आय थिंक एव्हरीवन म्हणजे एक हो. थोडं-थोडं का होईना, आय एम शुअर सगळ्यांनाच नंदू सरांबद्दल तेच वाटतं. बट ही इज द क्यूटेस्ट अंकल. तुम्ही बोला असे या. नाही, प्रिया म्हणाली ते म्हणजे अर्थात तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण म्हणजे नंदू सर, सोनल वहिनी, सगळी कदम फॅमिलीच मला वाटतं की जसं प्रिया म्हणाली त्यांना मुळात मजा करा रे हा स्थायी भाव असल्यामुळे त्यांचा, की नाटक तर चांगलं झालंच पाहिजे पण मुळात ते करताना मजा करा. अ, हा सोल मोटिव्ह आहे त्यांचा की मजा आली पाहिजे. तर मला वाटतं ते अट्रॅक्टही तशीच माणसं करतात. आपोआप त्यांच्याकडे तशीच टीम जमते, आपोआप तशाच संहिता त्यांच्या वाट्याला येतात. आणि आपोआप तशीच माणसं जोडली जातात, की जे सगळे एरवी आयुष्यात इंडिव्हिज्युअली समविचारी नसले तरी सगळ्यांना कुठेतरी मजा करत, चांगलं नाटक सादर करत, हे नाटक वाढवत न्यायचंय. हा एक कॉमन मोटिव्ह होऊन जातो आणि मला वाटतं ते नंदू सरांचा तो स्थायी भाव आहे विच अट्रॅक्ट्स ऑल ऑफ इट आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रोडक्शनमधनं झालेली नाटकंसुद्धा असा छोटा आकडा बघितलाच नाहीये. म्हणजे 400 प्रयोग, 323, 370, आता आज हे नाटक 400व्या प्रयोगाकडे आपण 400व्या प्रयोग आहे. सो मला वाटतं हीच त्याची पोचपावती आहे, की अशा मुळात इतक्या निर्मळ आणि क्लीन भावनेने सुरू झालेलं हे असतं त्यांचा नाटक निर्मितीचा प्रवास त्यांचा, की आपोआप तशी माणसं, तशी टीम, तशा संहिता जोडल्या जातात.
पप्पा रडू तू नको शेवटी रे. बोलणार आहेस का? अरे नाही उमेश, तू शेवटी बोलणार आहेस, सांग. मला वाटलं हा नाही, मला वाटलं ते काहीतरी बोलायला घेतलं म्हणून. देवाचं नाही, नाही, वाक्य. नाही. तुम्ही सगळे आधीपासूनच कनेक्टेड होतात आणि मी नंतर आले या तुमच्या सेटअपमध्ये आणि नंदू काकांना आणि सोनल वहिनींना मी जेव्हा भेटले तेव्हा अम, मला अजिबातच असे प्रोड्युसर मी बघितलेच नव्हते की ते म्हणजे ह्या प्रोडक्शनमध्ये काम केल्यानंतर तुम्ही बाहेर काम करूच शकत नाही असं मला वाटायला लागलं आता. आता मला असं वाटायला लागलंय कारण कारण इतकं प्रेमाने ते वागतात आपल्याशी आणि इतकं सांभाळून घेतात आपल्याला सगळ्याच बाबतीत आणि म्हणूनच इतकं छान त्यांचं म्हणजे इतकी छान नाटकं त्यांच्याकडे येत आहेत जसं आशू म्हणाला तसं आणि सोबत प्रिया आणि उमेश पण आहेत. सो हे सगळं ना इतकं छान जुळून आलंय ना की त्याच्यामुळे मला खूप म्हणजे ह्या प्रोडक्शनमध्ये आपल्याला संधी मिळाली आहे आणि आपण आता काम करतोय हेच खूप जास्त ग्रॅटिफाईंग आहे आणि सोनल वहिनी आणि नंदू काकांना खूप 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 शुभेच्छा की त्यांची खूप 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 नाटकं व्हावीत आणि प्रिया उमेश त्यांच्यासोबत असावेत आणि त्यांनी भरपूर नाटकं करावीत. आय थिंक नंदू कदम ही व्यक्ती माझ्यासाठी सर्वस्व आहे आत्ता सध्या मी म्हणेन. म्हणजे वडील पण आहेत, वडिलांच्या जागी पण आहेत, पण त्याचबरोबर मित्रही आहेत. आम्ही एकत्र एक प्रोडक्शन म्हणून एक आम्ही पार्टनर पण आहोत. अ, पण त्याचबरोबर एक फॅमिलीसुद्धा आहे असं म्हणेन. अनेक गुण त्यांचे सांगता येतील. त्यांच्यासारखा दिलदार माणूस, त्यांच्यासारखा लोकांना पटकन खुल्या दिलाने मदत करणारा माणूस, एकदा त्यांच्या मनात ज्यांनी कोणी घर केलं की त्यांना आयुष्यभर जपण्याची त्यांची तयारी असण्याची त्यांची खासियत, पण त्याचबरोबर नाटकाविषयीचं त्यांचं प्रेम, म्हणजे जसं सगळे म्हणतात त्यालाच मी हे करेन की मजा करणं याचबरोबर नाटकाची मजा घेणं हे सुद्धा ते तितकंच मनापासनं करतात. म्हणजे जितक्या मनापासनं ते काउंटरवरती तिकीट द्यायला, तिकीट विक्रीसाठी बसलेले असतात, पण त्याचबरोबर त्यांचं लक्ष कोण प्रेक्षक त्यांच्या नाटकाला येतं आहे, ते काय रिॲक्ट होत आहेत. एवढंच नाही तर प्रयोग सुरू झाल्यानंतर ते प्रेक्षकांच्या सगळ्यात मागे उभे राहतात आणि ते प्रयोगांचा आणि प्रेक्षकांचा अंदाज घेत असतात. प्रेक्षक कसे रिॲक्ट होत आहेत. आज प्रेक्षकांमध्ये जास्त बायका आहेत, आज प्रेक्षकांमध्ये जास्त तरुण आहेत, आज असे प्रेक्षक आलेले आहेत की ज्यांनी कधी नाटक पाहिलेलं नाही आणि ते ते आमच्याबरोबर येऊन आतमध्ये शेअर करतात. आम्हाला सांगतात की हा तो सीन मस्त आला. त्यांचे काही फेव्हरेट सीन्स असतात, ते येऊन विंगेत उभे राहतात. त्या सीन्सना ते येऊन ते कुठेही असले की ते गप्पांमध्ये असतील तर एक मिनिट जाऊन येतो असं करत ते जातात आणि ते प्रत्येक नाटकाचा तितकाच एक प्रेक्षक म्हणून मजा घेतात. आणि माझ्या मते असा माणूस सगळ्यांच्या आयुष्यात यावा आणि चांगल्या कलाकारांच्या आयुष्यात, ज्यांना चांगलं नाटक करायचं आहे, काम करायचं आहे. सो मी लकी आहे, मी स्वतःला समजतो की 2015 पासून ते माझ्या आयुष्यात आहेत आणि आता जवळजवळ 2026 म्हणजे 11 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि खूप मनापासनं ते सगळ्यांवरती प्रेम करतायत. त्यामुळे सगळ्या आमच्या सगळ्यांचं खूप मनापासनं त्यांच्यावरती प्रेम आहे. बाकी जास्त काही बोललो तर इमोशनल होईल. तू झालीस ना? मला कळलं या बाजूनी. नाही, सो मला आता तू वर्ष बोललास तेव्हा जाणवलं रे हां, ऍक्च्युली. हां. सो आय थिंक आणि माझ्या मते हा मिहीर सुरुवातीला होता, पण नंतर हो पण आशू मी नंदू सरांबरोबर गोष्ट अशी गमतीची ते आधी हां, केलेलं करेक्ट, करेक्ट. डिरेक्ट, त्यामुळे मी 2014 2014 हां. मला आता बोलल्यावर अचानक वर्ष अशी केवढी वर्ष आहेत. ऍक्च्युली आशू आणि उमेशला पण किती वर्ष एकत्र झाली आहेत? 2015ला आम्ही भेटलो म्हणजे हं, डोंट वरीच्या 10 निमित्ताने वर्ष. भेटलो, पण मी काम नंतर करायला लागलो डोंट ए वरी. नाही नाही तरी मी पण आया तुझ्याबरोबर एवढी वर्ष. मला FOMO झाला. तुम्ही सगळे खूप आहात पण एक वर्ष पण मी असं काय, पण मी नाही ना स्पर्धा केली प्रिया बरोबर. प्रिया तुमच्या लग्नाला किती वर्ष आली, ए मलाही तेवढीच आहे. असं नाही ना केलंय. हे काय पण सो असे हे नंदू सर, मला वाटतं की त्यांच्याबद्दल कितीही सांगितलं तरी असं वाटू शकतं की हां असं सगळ्यांनाच वाटतात आपले निर्माते असे असे, पण त्यांना ऍक्च्युली ते कळण्यासाठी त्यांना अनुभवणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा त्यांच्या जवळ याल आणि त्यांच्याबरोबर काम कराल तेव्हा खरंच पटेल की हे सगळं तर आहेच आणि या व्यतिरिक्तही बरंच काही आहेत. आय थिंक झरतरची गोष्ट ह्या नाटकाने मला खूप काही दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
ज्या पद्धतीने प्रेक्षक प्रेम करतायत त्याची जाणीव करून दिली. ओव्हरवेल्मिंग फीलिंग आहे ह्याची जाणीव करून दिली. जबाबदारीची जाणीव करून दिली. नट म्हणून मला असं वाटतंय की अजूनही मला हे कॅरेक्टर सापडलं नाही हे 400व्या प्रयोगालाही मला वाटतं आहे. सो नट म्हणून सुद्धा माझ्यात अजून खूप काही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे ह्याची जाणीव करून दिली. नाटक समजण्याची. हे नाटक सोपं नाहीये, हे नाटक कठीण आहे. त्यामुळे ते चॅलेंजिंग आहे. आणि आय थिंक एक प्रोडक्शन म्हणून एक समाधान दिलं की आपण एखाद्या अशा नाट्य निर्मितीचा एक भाग आहोत आणि आपण या सगळ्या टीमसोबत एकत्र 400 प्रयोग चा टप्पा सुखकर प्रवास झाला आहे. त्यामुळे कुठेतरी एक आनंदाची भावनासुद्धा या नाटकाने दिली. सो कलाकार, निर्माते, को ॲक्टर अशा अनेक स्टेजेसवरती समाधान तर दिलंच दिलं, पण त्याचबरोबर खूप जास्त जबाबदारीची जाणीव करून दिली. आणि प्रेक्षकांचं प्रेम काय असतं हे अनुभवण्याची हे दिली आणि मला असं वाटतंय की ही सुरुवात आहे. अजून खूप काही अनुभवायचं कारण बाकी अनेक अनेक नाटकांचे खूप मोठ्या-मोठ्या नाटकांचे मोठे-मोठे आकडे ऐकलेले आहेत. ते कधीच इमॅजिन केले नव्हते मी माझ्या नाटकाच्या बाबतीत होतील. पण ह्या नाटकाने ते इमॅजिन करण्याची ताकद दिली, की नाही आपल्याही नाटकाचे कदाचित जास्त संख्येत प्रयोग होऊ शकतात. सो आय थिंक असं खूप काही दिलं ह्या नाटकाने. नाही, तू बोल. तुला दिलं ना काहीतरी. डोळ्यात पाणी दिलं यार. कॉन्फिडन्स आणि ह्या नाटकाने खूप काही काही दिलंय म्हणून मला कळत नाही की आता नेमकं काय बोलावं. पण सगळ्यात आधी आलं ते कॉन्फिडन्स. आपलं काम खूप लोकांपर्यंत पोहोचतंय आणि आपलं नाटक आवडतंय लोकांना हे आपल्याला जेव्हा कळतं आणि कलाकार म्हणून आपण अजून ग्रो होऊ पाहतो, तर हा जो एक मोटिवेशन असतं, हे जे सपोर्ट असतं प्रेक्षकांकडून मिळालेलं, ते खूपच खूप काही देऊन जातं. खूप छान माणसं मिळाली मला या नाटकामुळे. छान प्रोड्युसर मिळाले आणि खूप जास्त ग्रो झाले. बस. मला ॲक्च्युली उमेश आणि पल्लवी म्हणाले त्याचं मिक्सचरच आहे कुठेतरी. पण मला असं वाटतं मला कॉन्फिडन्स अशा अर्थाने नाही, पण जितक्या संख्येने प्रेक्षक वर्ग या नाटकाला लाभला, थँक्स टू अर्थात उमेश प्रिया, की उमेश प्रियाचं नवीन नाटक ह्याच्यावरच 15 दिवस आधी जसं मगाशी उल्लेख केला उमेशने, की पहिला हाऊसफुल बोर्ड. तर हे इतके हाऊसफुल बोर्ड मी खरंच कधी आयुष्यात बघितले नाही. मी जेवढी नाटकं केली ह्याच्या आधीची 2 नाटकं मी उमेशबरोबरच केली, पण त्यात मी रिप्लेसमेंट केली होती. सो असंही झालंय बरेचदा, की आपलं म्हणजे ह्या नाटकाच्या बाबतीत कॉन्फिडन्स अशा अर्थाने, ॲक्च्युअली समाधान अशा अर्थाने, की पहिल्या प्रयोगापासून आपण करत असल्यामुळे जो कोणी येतोय, मग ते भले इंडस्ट्रीतला असेल, अगदी सामान्य प्रेक्षक असेल, तो जो कोणी येतो त्याने पहिल्यापासून आपलं काम बघितलं. म्हणजे मला अगदी इंडस्ट्रीतले काही जवळचे लोक आहेत जे मित्र आहेत खूप वर्ष, पण ते हे नाटक बनवलं, "अरे मी कधी तुला स्टेजवर बघितलंच नाही." आणि मला असं जाणवलं, की मी खूप वर्ष करतोय नाटक, असं कसं बघितलं नाहीये? पण नव्हतं बघितलं. सो मला असं वाटतं, की हे इतकं, की जसं उमेश म्हणाला, की एवढ्या संख्येने प्रयोग होणं, हे नाटकही आपल्या आयुष्यात असं येऊ शकतं. हे फक्त इतरांच्या बाबतीत असे आकडे ऐकलेत. तर मला हे खूप भारी वाटतं, की 400 कदाचित 500 होतील, त्याहूनही जास्त होतील. सो हे एक व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ह्या नाटकाने मला दिलेलं आहे आणि त्यासाठी खूप भारी फीलिंग आहे. म्हणजे खूप खूप नशीबवान समजतो मी स्वतःला, की या सेटअपमध्ये अशा पद्धतीचं नाटक आपल्याला करता येतंय आणि कुठल्याही कारणाने का असेना, म्हणजे कुठल्याही ॲज इन चांगल्याच कारणाने, की जो काही प्रेक्षक वर्ग येतोय, जितक्या संख्येने येतायत, तो जाणारा प्रेक्षक, प्रत्येक प्रेक्षक आपलं काहीतरी बघून जातोय, आपल्याकडनं काहीतरी घेऊन जातोय. ह्याचा मला खूप समाधानी वाटतं आणि नशीबवान समजतो मी स्वतःला. असं काही पैसा, ओहो! प्रॉफिट. आशू किती हलकट आहेस. अरे पण खरं नाहीये का? विच इज अ ग्रेट हो. थिंग. मला आहे, असं वाटतं, of की course. आय एम, त्या ह्याने आपण तू शब्द स्थैर्य वापर. हां, म्हणजे कुठले पण खरं आहे म्हणजे.
नाही, मला असं वाटतं, की म्हणजे ऑफकोर्स पैसा दिलाच, प्रसिद्धी दिलीच, लोकांचं प्रेमही कळलंच. पण मला असं वाटतं, की त्याहीपेक्षा खूप जास्त प्रमाणात समाधान मिळालं. म्हणजे मला असं वाटतं, की माझा नाटक हा रोज उठून करण्याचा पिंड माझा नाही आहे. ओरिजिनली नाही आहे. म्हणजे मला मला खूप स्वतःला मोल्ड करावं लागतं या फॉर्मॅटमध्ये स्वतःला बसवण्यासाठी. नवागडी नवराज्य नाटकानंतर मी अभिनेत्री म्हणून नाटक न करण्याची वेगवेगळी कारणं होती. त्यातलं हेही एक कारण होतं, की मला हे गवसलं होतं, की कदाचित मी सातत्याने तेच-तेच काम, तोच-तोच परफॉर्मन्स आणि तेच पात्र रोज उठून नाही करू शकत. एका पॉइंटनंतर मला येऊ शकतो कंटाळा. पण मला असं वाटतं ह्या टीममुळे म्हणा, ह्या निर्मात्यांमुळे म्हणा, प्रेक्षकांमुळे म्हणा किंवा तिकडे जे एक काहीतरी आय डोंट नो आय डोंट वॉन्ट टू से दिस इन अ रॉंग वे, पण काहीतरी एक नशा आहे या नाटकाची, जी उतरता उतरत नाही आणि आय थिंक इट इज पैसा. असं किती हलकट पण टोन, मला मला माझ्या अत्यंत इमोशन्सची वाट लावतोय तो. अजिबात नाही. मी हे खूप जेन्युइनली बोलतोय आणि मला हे सांगायचंय. मला खूप इंटरेस्ट असतो सतत बुकिंगमध्ये काय झालं, किती झालं आणि आज नाही हे कायम होता आणि ही खूप भारी गोष्ट आहे, की आपला निर्माता जे आपले जवळचे मित्रही आहेत, ते ॲक्चुअली बुकिंग काम महत्वाचं आहे. कारण निर्माता जगला तर नाटक जगणार आहे, तर आपण आहोत. ती सगळी एक मोठी चेन आहे आणि कुठलंही नाटक म्हणजे फक्त आमचंच नाही. मला इतरांच्या बुकिंगमध्ये तेवढाच इंटरेस्ट असतो. त्यांचे फुल झाले प्रयोग तरीही तितकाच आनंद होतो. कारण ह्याचवर जगणारे सगळेच म्हणजे नाटक आणि सगळंच. त्यामुळे मी खूप जेन्युइनली म्हणतोय जेव्हा की व्हाय नॉट म्हणजे आहे आपण व्यावसायिक नाटकच करतोय नाही, नाही, समाधानासाठी आहेच. ऑफकोर्स येस. सो तुम्ही ज्यावेळेला ते म्हणजे बिझनेस मला म्हणायचं म्हणून मी मजेत आता म्हणत असलो तरी इट इज अ व्हेरी जेन्युइन हे. नाही, ऑफकोर्स तुम्ही जेव्हा त्याचा व्यवसाय म्हणून करता, तेव्हा कुठच्याही कामातनं मिळालेला पैसा हा महत्त्वाचा असतोच. ॲब्सोल्युटली. तो यशही तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. तो तुम्हाला हाही कॉन्फिडन्स देतो, की पुढचं नाटक करण्याची रिस्क पुढचे रिस्क घ्यायचे, घेऊ वेगवेगळे शकता. विषय सो हाताळण्याचे ते व्हॉटएव्हर. अत्यंत बरोबर. महत्त्वाचं आहेच. पण मला त्याही पलीकडे जाऊन म्हणजे जसं खरं तर निर्माती वन ऑफ द निर्माती असून सुद्धा जितकं तुला बुकिंग किती झालं ह्याच्याबद्दल उत्सुकता असते, तितकी मलाही नसते. नसते खरं तर. म्हणजे मी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये महिन्याच्या शेवटी जेव्हा बसतो किंवा मी बसले नाही जरी नंदू सर आणि उमेश बसले तरी मला त्याची माहिती असते, मला त्यातला सगळा टॅली माहिती राइट. असते, बॅलन्स शीट माहिती असते. पण मला त्याही पेक्षा जास्त हे खूप जास्त समाधान समाधान देणारं आणि ग्रॅटिफाइंग वाटतं, की ज्या क्षणी म्हणजे आय एम सेइंग हे ॲज अ टीम तर आहेच, पण ज्या क्षणी तुम्ही स्टेजवरती येता आणि लोकं तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि त्या न थांबणाऱ्या टाळ्या असतात, ह्याच्या इतकं काहीतरी अद्भुत नाही. म्हणजे हे तुम्हाला इतकं जमिनीवर आणतं आणि इतकं इमोशनल करतं प्रत्येक वेळेला, की जर कधी मला कंटाळा आला एखाद्या पॉइंटला, तर मला त्या टाळ्यांमुळे असं वाटतं, की नाही यार, मी कडकच प्रयोग करायला पाहिजे. तर मला असं वाटतं, की हे मला या नाटकाने दिलं जे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झालं. म्हणजे मला अचानक आज हे झालं असं वाटत नाही. कदाचित कलाकार म्हणून आम्ही दोघं स्वतःला ज्या प्रकारे बिल्ड करतोय, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती म्हणा, त्याच्यामुळेही लोकांची तुमच्याबद्दल कलाकार म्हणून असलेलं प्रेम आणि विश्वासार्हता वाढत जाते वगैरे, वगैरे सगळं जरी मान्य असलं, तरीही त्याची इतकं सगळं असून पण त्याची अनुभूती प्रत्येकाला येतेच असं नाही आणि ती जर आमच्या वाट्याला येत असेल, तर त्याच्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे आणि हे समाधान मला या नाटकाने दिलं असं मला वाटतं. खूप, खूप, खूप रिव्ह्यूज आहेत. आम्ही अगदी सांगायला बसलो एक तर आठवणार नाहीत पटकन कारण आम्ही तसे काही नोट डाउन करत नाही. पण ते कुठेतरी मनाला बॅक ऑफ द माइंड फील झालेले असतात, टच झालेले असतात. अगदी लेटेस्ट सांगायचं झालं तर बंगलोरचा मी आत्ता सांगेन, की बंगलोरला एक कपल आलं होतं आणि आय थिंक ते मागे तो मुलगा इतका इमोशनल झाला होता आणि हो. त्याला बोलताच येत नव्हतं. ते बघून मला असं झालं, की अरे बापरे! कोणीतरी आपल्यासाठी इतकं इमोशनल होतं, की ज्याला बोलता येत नाहीये आणि त्यांना भेटून फक्त आपल्याला इतकं छान वाटतं आहे. सो आय थिंक ह्या मोमेंट्स म्हणजे तुम्ही आयुष्य काय म्हणतात कुर्बान करू शकता एक कलाकार म्हणून खूप लकी समजतो, की अशा फीलिंग्स असे प्रेक्षक आहेत, की जे तुमच्यात इतके इन्व्हॉल्व झालेले असतात, जे मनापासून तुमच्यावरती प्रेम करतात, की त्यांना भेटल्यानंतर काय बोलायचं हे सुचत नाही. फक्त त्यांचे डोळे पाणावलेले असतात, इमोशनल झालेले असतात आणि एक्साइटमेंट असते. प्रत्येकाची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते असं मला हं. वाटतं आणि मी खूप जेन्युइनली ते सगळं एन्जॉय करतो. जेव्हा प्रेक्षक भेटायला येतात, तेव्हा कितीही आम्ही थकलेलो असू, कितीही आम्ही दमलेलो असू,
कितीही मोठा प्रवास झालेला असू दे, 3 तास किंवा तब्येत कितीही बरी नसू दे, पण माझ्या मते मला वाटतं की आयुष्याची पुंजी ही आहे जी आपण प्रेक्षक जेव्हा तुम्हाला त्यांच्या भावना तुमच्यासमोर प्रकट करत असतात. सो आय थिंक अशा अनेक सांगता येतील रिॲक्शन्स, पण आता मला पटकन एक बंगलोरची आता खूप वेळ तो आम्हाला पाणी त्याला पाजायला लागलं. म्हणजे पाणी प्रियाने ऑफर केलं, की "बाबा पाणी द्या त्याला, त्याला शांत करू द्या." आणि तो शेवटपर्यंत आमच्याशी बोलूच शकला नाही. त्याची अ, जी कोणी त्याच्याबरोबर होती तिने त्याला सावरलं, शांत केलं, आमच्याशी बोलली आणि ते दोघं निघून गेले. पण ते नेहमीच राहील. मला एक तुला सांगायचं आहे की मला एक प्रतिक्रिया आवर्जून सांगायची आहे इथे. मी अनेक काळ ही माझ्या डोक्यात आहे. तुम्हालाही आठवत असेल कदाचित, पण मी या प्रतिक्रियेबद्दल ॲक्चुअली माझ्या खूप जवळच्या काही मित्रांची या क्षेत्रातल्या बोललेलो आहे. कारण ते फार कमी लोकांपर्यंत ते पोहोचतं. मला माहीत नाही तुम्हाला आठवतंय की नाही, पण मकरंद देशपांडे नाटकाला आले होते. आणि जसं उमेश मगाशी स्वतःच्या पात्राबद्दल, कामाबद्दल या नाटकाने काय दिलंय हे बोलताना बोलत होता, की मी आजही ते कॅरेक्टर शोधतोय. आजही मला काहीतरी त्यात सापडतंय असं वाटतं. मला वाटतं, की मकरंद सरांनी एक प्रतिक्रिया दिलेली जी फार महत्त्वाची आहे, जी फार प्रेक्षकांपर्यंत पूर्ण नाटक बघितल्यावर कळत नाही, पण ते ओव्हरऑल इम्पॅक्टला त्याची किती मदत झालेली असते हे कलाकार म्हणून काम करताना मला वाटतं मला अनेकदा जाणवलंय आणि म्हणून मी ही प्रतिक्रिया शेअर केली आहे. मॅक्स सर असं म्हणालेले कोण-कोण होते तिथे उपस्थित मला माहीत नाही. पण ते असे मला वाटतं उमेश होता, मी होतो, मॅक्स सर आणि अजून कोणीतरी होतं. तुम्ही दोघी नव्हतात आणि ते म्हणाले, की "हा किती चांगला रिॲक्ट करतो रे! हा किती चांगला रिॲक्ट करतो." आणि ते महत्त्वाचं अशा म्हणजे ते पुढे हेही म्हणाले, की "तो समोरच्याला किती खेळू देतो." आणि या नाटकाची संहिता किंवा पात्र ज्या पद्धतीची आहेत, त्यात खरंच असं आहे, की प्रत्येकाला काहीतरी एक ग्राफ आहे, काहीतरी मिळतंय, जे उमेशच्या पात्राला लिखाणातच नाहीये. पात्र म्हणूनच ते तसं आहे. अ, पण आणि तो म्हणजे सगळ्यात रंगभूमीवरती एक्सपिरियन्स इथे उमेश आहे. मॅक्सिमम वर्ष त्यांनी काम केलंय आणि याच्यासाठी खूप मोठं मन लागतं, असं मला वाटतं, की अशा पद्धतीचं असताना सगळं सुद्धा समोरच्याला जे करतोय ते सगळं करू देणं. कारण त्याला नाटकाचा ओव्हरऑल इम्पॅक्ट जास्त महत्त्वाचा असतो. प्रेक्षकांवरती होणारा इम्पॅक्ट जास्त महत्त्वाचा असतो आणि हे फार कमी लोकांपर्यंत हे पोहोचतं. त्यामुळे मॅक्स सरांची प्रतिक्रिया मला खूप लक्षात राहिली आणि मला ही नीट आठवतंय. मी नावं घेऊन सांगू शकतो. माझ्या काही जवळच्या मित्रांशी मी शेअर केलं, की मॅक्स सर आज हे बोलले रे, की कसं या क्षेत्रातल्या कुठल्यातरी एक माणसालाच हे कळू शकतं, की हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांची पहिली रिएक्शन ही होती नाटक आवडलं वगैरेच्या आधी, हा किती चांगला रिॲक्ट करतो रे. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे या नाटकासाठी. सो मला ती कायम लक्षात राहिली आहे प्रतिक्रिया. आहेच माझा नवरा गुणी. एका प्रयोगानंतर मला एका मुलीचा खूप मोठा मेसेज आला होता आणि तो मेसेज असा होता की तुमचं नाटक बघितल्यानंतर फायनली मी माझ्या ब्रेकअपमधनं बाहेर पडतेय. सो असे जेव्हा मेसेजेस येतात आणि असे खूप सारे मुलींचे मेसेजेस येतात की थँक्यू सो मच, मी ह्या सगळ्यातनं बाहेर पडले, माझं आत्ताच नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि नुकतंच आमचा डिवोर्स झाला होता किंवा काय, तर ह्या सगळ्यातनं आम्हाला उत्तरं मिळाली आणि म्हणून आम्ही त्यातनं खूप सहज बाहेर पडू शकलो. तर हे रिॲक्शन मला खूपच भारी वाटते, की आपण लोकांचं मनोरंजन करतोच, पण त्या मनोरंजनासोबत आपण जेव्हा कोणाला तरी मदत करतो इमोशनली आणि त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो. सो हे खूप खूप भारी आहे, जे आमच्या मार्फत हे होतंय. त्यामुळे ही रिॲक्शन मला खूप महत्त्वाची वाटते. Audience interaction. Pile_Rodi. Offering Chapa was such a Marathi thing to do in Bangalore. थँक यू माझ्या आयडियासाठी. थँक यू सो मच. शाळ्या आयडियासाठी हॅलो गाईज. पल्लवी आणि मी सकाळी बंगलोरमध्ये आम्ही एकतर आदल्या दिवशी रात्री बंगलोरमध्ये गुगल केलं की फ्लावर ए प्रिया बास, माझं कौतुक बास प्लीज. प्रिया थँक्यू. आम्ही दोघी जणी शोध कार्य करून जाऊन मग पहिल्या दिवसासाठी आम्हाला चाफा मिळाला नाही. पहिल्या दिवसासाठी चाफा मिळाला नाही. मग आम्ही गुलाब आणि चाफाचं कॉम्बिनेशन आणलं. मग आम्ही त्यांना ऑर्डर दिली. त्याच्यामध्ये ते कन्नड बोलतात नाही, ऍक्च्युली नाही, तो जो फ्लॉरिस्ट होता तो तर तमिळ आणि तेलुगू. कारण त्याला आम्ही विचारलं की हिंदी इंग्लिश, तर तो म्हटला नो नो तमिळ तेलुगू. मी म्हटलं नाही, पण आपण बँगलोरमध्ये होत, निदान कन्नड तरी म्हणायचं, पण तेही येतच नव्हतं. पण असं तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये
आम्ही त्याला समजावून सांगून त्याचा नंबर वेंबर घेऊन ऑर्डर देऊन आम्ही चाफे आणले तर तुमच्या Thank you, मेहनतीला thank फळ you. आलं. फळ आलं. थँक यू Alright. बट इट वॉज इंटेन्शनल टू मेक इट मोर स्पेशल फॉर एव्हरीवन. Mithila Kothari, 15. Me and hubby watched our first ever natak together, Zartarchi Goshta, and it was the 250th show. अरे वा वा वा. सो Oh. मिथिला ना, मिथिला थँक्यू सो मच. आणि ही जस्ट माझ्या मते मला असं वाटतं प्रातिनिधिक कमेंट आहे, कारण अशा आम्हाला खूप कमेंट्स येतात, मिळतात की हो. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा नाटक पाहिलं किंवा 12 वर्ष आत्ता माहिती कोणीतरी सांगितलं मी 20 वर्षानंतर त्या नाटक नाही, बघितलं. बँगलोरमध्येच एक बाई आलेल्या, मुलगी त्यांच्या आईला घेऊन आलेली आणि त्या आईने याच्या आधीचं नाटक बघितलेलं, नटसम्राट. हो. ते म्हणाले की So- मी नटसम्राट बघितलेलं त्यांच्या वडिलांबरोबर, त्यानंतर डायरेक्ट ते ह्या नाटकाला सो आलेले. थँक्यू सो मच. Saiberi, 26. Manifesting the moments conveyed in the play with my partner in real life. थँक्यू. Wow. आय होप म्हणजे बऱ्याचदा अशी पण रिॲक्शन येते अबीर आणि समरच्या पात्रांचं असं म्हणजे 19 20 होत असतं, पण लोक बऱ्याचदा येतात आणि म्हणतात की मी राधा आहे, मला सती व्हायचंय. तर आय हो. थिंक या लॉट ऑफ पीपल से Swats_L. No blame, no judgment, just the beautiful truth of expectations from both sides. थँक्यू. थँक्यू. खूप छान वाटतं जेव्हा नाटकात जे खरं सांगायचंय ते खरंच जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत ऍक्च्युली असं पोहोचतं. _Pranali 18_ तुमची एनर्जी अफलातून आहे, खूप सुंदर लिहिलंय. ॲज अ मॅरिड वुमन आय कॅन कम्प्लिटली रिलेट. थँक्यू. इराकडनं पण थँक्यू. आमच्या Yes. संपूर्ण टीम कडनं थँक्यू. Neha More, Summer gave me a new perspective on myself. Watching the play made me realize that sometimes you have to open up to let people in, to allow them to help you too. वाव. कळलं वाव, वाव. टेक अवे. नाईस. व्हेरी Thank नाईस. you. थँक्यू. हे समर बद्दल पहिल्यांदाच कोणीतरी असं बोललं असेल ना. खूप Actually, कमी खूप हे कमी. येतात. हा म्हणजे नाही, राधा मी समर सारखा आहे किंवा समर सारखी आहे हे बरेच हम्म, येतात, पण हम्म. टेक अवेज फार कमी वेळेला येतात. मी खूप Nice. जणांना जसं प्रिया म्हणाल तसं सती व्हायचं असतं. अबीर जवळचा वाटतो. राधा खूप जण असतातच. हो. पण समर बद्दल ही माझ्या मते मी पहिली कमेंट ऐकली. Arpita_K was rejected autograph, cried for whole 5 minutes on the stage and left heartbroken. खरंच मी पण रडलेलो तेव्हा, खरंच मला खूप वाईट वाटलेलं. ऑन द स्टेज एकतर आपण सगळ्यांना असे मेकअप रूम मध्ये भेटतो आणि ऍक्च्युली अरे तुम्ही समजून अरे घ्या, नाही, मला प्रयोग आठवतं ती मेकअप रूम संपल्यानंतर- मध्ये अशी धावत आलेली बाहेर चल, रडत. चल, फेकाडा. इतकी गर्दी असते. खूप छान वाटतं की प्रयोग संपल्यानंतर लोक भेटायला येतात, पण कधी कधी गर्दी असते आणि सगळ्यांना फोटोग्राफ आणि ऑटोग्राफ देत बसलो तर म्हणजे खूप काळ थांबावं लागेल. त्यामुळे मग आम्ही कधी नाही, कधी त्यांना खूप प्रांजळपणे चॉईस दिला जातो की आम्ही एक काहीतरी देऊ, फोटोग्राफ फोटो किंवा ऑटो. ऑटोग्राफ, तर ते फोटो निवडतात. हा म्हणजे जेन्युनली आमचं एकच म्हणजे रिक्वेस्ट करतो सगळ्यांना ह्या निमित्ताने, ह्या प्रश्न आलाय त्या हा. निमित्ताने. कारण काय होतं ना, सगळ्यांना कल्पना नसते, सगळ्यांना आम्हाला भेटायचं असतं. आमची खरंच मनापासून इच्छा असते भेटणं, पण कधी कधी पुढचा प्रयोग असतो, त्यामुळे थिएटर लवकर रिकामं करून द्यायचं असतं. कधी प्रोफेशनल कमिटमेंट असतात, कधी खरंच आपण आजारी असतो. आम्ही न जे खाता पिता कधी कधी प्रयोग करत असतो. सो अशी काही काही कारणं जेव्हा असतात, जेन्युइन कारणं असतात, तेव्हा खरंच म्हणजे लाईन खूप लागलेली आहे आणि प्रत्येकाला आम्हाला ऑटोग्राफ देणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात वेळ लोकांचाही वाचावा. बाहेर लोकं थांबलेली आहेत तात्काळ, त्यांनाही जास्त त्रास होऊ नये या हेतूने आम्ही त्यांना सांगतो की आम्ही एक काहीतरी देतो, आयदर ऑटोग्राफ देतो किंवा फोटोग्राफ देतो, तुम्ही निवडा, ते आम्ही देतो. सो जे कोणी हे हर्ट झाले, हार्ट अर्पिता hurt झाले तर झाली. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. असं आम्हाला हर्ट करायचा हेतू नव्हता कधीच. आणि पण याच्यावरचं सोल्युशन असं आहे, तुम्ही तेव्हा येऊन फोटो काढून गेला असाल तर परत या नाटकाला आणि नेक्स्ट टाइम ऑटोग्राफ घेऊन जा. हे होऊ शकतं. सो इट्स बीन अ ग्रेट जर्नी. आशू रडतोयस का रे? डोळ्यात नाही, पाणी डोळ्यात आलं का काहीतरी गेलं. फायनली? मला वाटलं फॉर वन्स ॲटलीस्ट एकदा तरी आशू आयुष्यात इमोशनल झाला असेल. मी कधीच मी त्याला खूप असं वेळा ते होतो घंटा- emotional. मी कधी बघितलेलं नाही तुला. मला वाटलं होतं ह्या कॉन्व्हर्सेशन नंतर आशू अश्रू ढाळेल, पण त्याने काय अश्रू ढाळले नाही. पण थँक्यू सो मच. या नाटकावरती आजपर्यंत जसं प्रेम करत आला आहात तसंच नाही ते या नाटकावरती आजपर्यंत जसं प्रेम करत आला आहात तसंच प्रेम करत राहा आणि या नाटकाचे भरभरून प्रयोग होऊ देत. तुमच्या साक्षीने पुन्हा एकदा नाट्यगृहामध्ये भेटूया जर तरची गोष्ट घेऊन. तोपर्यंत थँक्यू. थँक्यू. बाय बाय. थँक्यू सो मच.